असेल, त्यांचे घराचे असेल, नालासोपाराचे आमदारांचा मुलगा असेल तर कोणाचा विरोध असणार नाही. वसईचे आमदार असेल, त्यांचा नवरा असेल किंवा त्यांचा धीर असेल किंवा त्यांच्या घरचे कोणी असेल तर नालासोपाराच्या आमदारांचा विरोध नसतो. पण जर उत्तर भारतीय कॅन्डिडेटवर आला तर त्या लोकांचा विरोध असतो. आपल्या राष्ट्रीय नेता विनोद तावडे साहेबांना बंधक बनवून ठेवलेला आणि ज्यांनी तुमच्यावर, पांडेजीवर, आमचे जे नालासोपाराचे आमदार आहेत त्यांच्यावर हल्ला केलेला, तुम्ही त्यांना तिकीट देतो. मला तिकीटचा हे प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आपल्या लोकांना कशाला विचारतात? ज्या लोक की आमदार बोलले नाही, कोणीच काय बोललेलं नाही. दुसरा तुम्ही बोलले की वसईचे जे आमदार आहे ते उत्तर भारतीय आहे. नाही, ती पंडितांची कन्या आहे. म्हणजे ती ऍक्च्युली मूल बघितलं डीएनए महाराष्ट्रानेच आहे, उत्तर भारतीय नाही आहे. ते उत्तर भारतीय लोकांना फसवलं आहे की आम्ही उत्तर भारतीय कॅन्डिडेट दिलेला आहे. निदान उत्तर भारतीय नीट हिंदी बोलता येत नाही, तुम्ही कशा काय त्यांना उत्तर भारतीय बोलतात ना लिखा. और उससे भी पहले दोनों आमदारों ने ये चीज सोचना चाहिए कि आपके क्षेत्र में जितना इलीगल बन रहा है पहले उसको 100% आप स्टॉप कराओ, क्योंकि आपको आप बनाते जा रहे हो, आप अपना पैसा लेके आप अपना बनाते जा रहे हो, और उसके वजह से मरता कौन है, पिसता कौन है, लास्ट में आदमी बचता है. नमस्कार, आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत. गेल्या काही दिवसांपासून जर आपल्याला माहिती आहे तर भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर भारतीयांची नाराजी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष हा आपापल्यासाठी एक समाज तयार करत आहे, परंतु भारतीय जनता पक्ष जो गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर भारतीयांच्या एका मोठ्या वोट बँकवर जिंकत आलाय आणि जय श्रीरामचे नारे देऊन प्रत्येक वेळी उत्तर भारतीयांना वोट बँक सारखं वापरत आलाय, त्यांच्यासाठी आज का उभा नाहीये हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय उपस्थित होते आणि आपल्यासोबत आहेत नेहा दुबे मॅडम, जे गेल्या अनेक दिवसांपासून कुठेतरी उत्तर भारतीयांसाठी जे भारतीय जनता पक्ष त्यांना निग्लेक्ट करतात त्यासाठी लढत आहेत. आज त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नेमका समाजाचं प्रतिनिधित्व ते कशा प्रकारे करतात आणि नको बहुजन विकास आघाडी, नको बीजेपी, मग नोटा यासाठी आज जाण्यासाठी का ते लोकांना प्रेरित करतात, असं काय घडलंय भारतीय जनता पक्षामध्ये आपण जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही भाजपाच्या कट्टर एकदम समर्थक आहात, भाजपाला नेहमी पुढे नेण्यात तुम्ही आपलं सामर्थ्य दिलेलं आहे. मग आज अशी का वेळ आली आहे? नगरसेवकाचा जे निवडणूक आहे ती तितकीच महत्वाची जितकी विधानसभा लोकसभा होती, मग का तुम्ही आपली माघार घेताय? नाही, प्रॉब्लेम कसा झालाय की हे जे वसई विरारची जे भाजप आहे त्याच्यामध्ये अंतरुणी असे गेम चालवले आहे की त्याच्यामध्ये असं चाललंय की जे आमचे आमदार आहे नालासोपाराचे ते बोलतात वसईच्या विरोध आहे, वसईचे आमदार बोलतात प्रत्येक उमेदवारावर, म्हणजे जर त्यांचे उमेदवार असेल, त्यांचे घराचे असेल, नालासोपाराचे आमदारांचा मुलगा असेल तर कोणाचा विरोध असणार नाही. वसईचे आमदार असेल, त्यांचा नवरा असेल किंवा त्यांचा धीर असेल किंवा त्यांच्या घरचे कोणी असेल तर नालासोपाराच्या आमदारांचा विरोध नसतो. पण जर उत्तर भारतीय कॅन्डिडेटवर आला तर त्या लोकांचा विरोध असतो. आमचं म्हणणं आजची जे प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये आमचं म्हणणं हेच आहे की जे आमचे भाजपचे जे लोक आहे, निदान 5 वर्ष जे जुने आहे भाजपचे उत्तर भारतीय लोक, त्यांना तुम्ही सीट द्यावी. नवीन आलेल्या लोकांना तुम्ही सीट नाही द्यावी, नाहीतर आम्ही नोटाला वोट देऊ. बहुजन विकास आघाडीमधून जे कोणी आलेले आहेत त्यांना आधी नगरसेवकी निवडणुकांचा अनुभव राहिलेला आहे आणि अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तिकीट देण्याचं म्हणतात की त्यांनी आधी निवडणुका लढल्या आहेत, त्यामुळे त्यांना माहिती असेल आणि हितेंद्र ठाकूर हे कसं काम करतात निवडणुकांमध्ये हे देखील त्यांना माहिती असेल. मग कुठेतरी हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात त्यांना उभं केलं जातंय. पण हे भाजपाचंच चांगलं आहे ना, पण मग भाजपामध्ये विरोध का केला? नाही, जे आलेले आहे ते 7 नगरसेवक आहे आणि काल कदाचित एक आले अजून की काहीतरी 7 ते 8 जे काही आहे, तर 7 ते 8 लोकांचं आम्ही ते सांगत नाही. आता सध्या आजची जे प्रेस कॉन्फरन्स होती ते उत्तर भारतीसाठी होती आणि जे आलेले आहे त्यांचा सुद्धा 7 लोक आहे, त्यांचा विरोध नाही झालेला आहे. आम्ही तर सांगतो ठीक आहे त्यांना तिकीट द्या, पण आपल्या लोकांना विसरू नका. कारण आमचे जे भाजपचे, भारतीय जनता पार्टीचे जे जुने कार्यकर्ता आहे तुम्ही त्यांना सोबत घ्या. नाही तुम्हाला येत असेल तर मीरा भाईंदरचे जे नरेंद्र मेहता साहेब आहे त्यांच्याकडून जाऊन शिका, की कारण लोकांनी तुमचा विरोध नाही करायला पाहिजे. आज आमच्या भाजपची जी बहीण आहे जी आमच्या भाजपला सोडून दुसऱ्या पक्षात गेली आहे, ती तसे आपले कार्यकर्ता सोडून जायची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही लोकांना तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये घ्या. जर तुम्हाला असं वाटेल, कारण कसं आहे आमच्या भाजपची आता लहर आहे आणि त्याच्यामुळे एक वॉर्ड मध्ये निदान 50-50 लोकांनी इच्छुकची फॉर्म भरलेली आहे, तर तुम्ही जाऊन बाकी लोकांना समजवा की बाबा हे आमचे सक्षम कॅन्डिडेट आहे, त्यांना सुद्धा कन्व्हिन्स करून त्यानंतर तुम्ही त्यांना तिकीट द्यायची त्यांना द्या ना, पण तुमच्या कुटुंबांना तिकीट नाही द्यायला पाहिजे. कारण आणि जे पक्षाचे जुने 5 वर्ष जुने कार्यकर्ता असेल त्यांना तुम्ही तिकीट द्या. एका बाजूला तुम्ही म्हणताय की विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही एक मोठा आरोप पण लावला आहे रेश्मा जाधव यांच्या मुलाचा, जे विमानतळामध्ये जे काही प्रकरण घडलं त्याच्यामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं जाते, त्यावर काही प्रकाश टाकाल?
नाही, तेच आहे माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी आपल्या राष्ट्रीय नेता विनोद तावडे साहेबांना बंधक बनवून ठेवलेला आणि ज्यांनी तुमच्यावर, पांडेजीवर, आमचे जे नालासोपाराचे आमदार आहेत त्यांच्यावर हल्ला केलेला, तुम्ही त्यांना तिकीट देतो. मला तिकीटचा हे प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आपल्या लोकांना कशाला विचारतात? ज्या लोकांनी तिथे मार खाल्लेला त्यांच्याबद्दल काय? ज्या लोकांनी, तुम्ही मार खाऊन लपले होते, आम्ही तुमच्यासाठी काम करत होते, आमचे लोक तुमच्यासाठी काम करत होते, आमच्या लोकांना तुम्ही कसं काय विसरता? आम्हाला तुम्ही कसं काय विसरता? आमचं नुसतं हे म्हणणं आहे, ज्याने पक्षासाठी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम विचार करायला पाहिजे, त्यानंतर कोणाच्या बद्दल. आपण एक मुद्दा उचलला की उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी जो मार खाल्ला त्याच्यावर आमदार काही बोलले नाही. त्याच्यानंतर उत्तर भारतीय आज मोठ्या प्रमाणात दाबले जात आहेत, फेरीवाल्यांवर कारवाई होतीये, त्यांना बेघर केलं जात आहे, जमिनी हडपून घेतल्या जात आहेत. या सगळ्या प्रकरणावर राजन नाईक काही बोलत नाहीये. या संपूर्ण याच्यामध्ये राजन नाईक असू दे किंवा स्वतः आमदार स्नेहा दुबे मॅडम या ते उत्तर भारतीयच आहेत, त्या पण काही बोलत नाहीयेत. मग काय वाटतंय की भाजप फक्त युज अँड थ्रो करते का उत्तर भारतात? नाही, असं नाही. युज अँड थ्रोचा प्रश्न नाही. सर्वप्रथम तर तुम्ही बोलले की आमदार बोलले नाही, कोणीच काय बोललेलं नाही. दुसरं तुम्ही बोलले की वसईचे जे आमदार आहेत उत्तर भारतीय आहे. नाही, ती पंडितांची कन्या आहे, म्हणजे ती ऍक्च्युली मूल बघितलं डीएनए महाराष्ट्रानेच आहे, उत्तर भारतीय नाही आहे. ते उत्तर भारतीय लोकांना फसवलं आहे की आम्ही उत्तर भारतीय कॅन्डिडेट दिलेला आहे. निदान उत्तर भारतीय नीट हिंदी बोलता येत नाही, तुम्ही कशा काय त्यांना उत्तर भारतीय बोलता? उत्तर भारतीयच नाही, जाऊ द्या ते, पण उत्तर भारतीय लोकांचा प्रॉपर नेतृत्व नाही आहे. त्याच्यामुळे ही अशी संधी येत आहे की त्यांना मार खायला लागतो किंवा त्यांना सहन करायला लागत आहे. आज फेरीवाल्यांचा विषय असू द्या किंवा रिक्षावाल्यांचा विषय असू द्या किंवा 41 बिल्डिंग जे इलिगल बिल्डिंग तुटली त्याचा विषय होऊ द्या, कोणताही विषय होऊ द्या, त्याच्यात पिसतात उत्तर भारतीय. कारण आपल्या वसई विरारमध्ये 80% उत्तर भारतीय जनसंख्या आहे. मी तुम्हाला आता हिंदीमध्ये काही विचारेन, माझा अपेक्षित आहे तुम्ही हिंदीमध्ये उत्तर द्या, कारण हिंदी लोकही हे मोठ्या प्रमाणात बघताय. तर जे 41 इमारतीमध्ये झालं, मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय होतं. आता काही डिस्कशन मध्ये पण समोर आलं की जर पुढे जाऊन भाजपाला मतदान मिळतं तर इमारती तुटू शकतात, उत्तर भारतीय लोक बेघर होऊ शकतात. देखिए कैसा होता है कि इतना समझ, ये लोग पहली बार आमदार बने हैं, इनको वो चीज का सेंस ही नहीं है. जब 41 बिल्डिंग टूट रहा था, मैं वहां पे कम से कम 10 बार मैंने जाके लोगों से मुलाकात की है और कम से कम 8 से 9 बार मैंने प्रेस मुलाकात भी दी है. और मैंने यही कहा था कि जिस तरह से नवी मुंबई में एक जीआर लेके आए और जीआर लाके उनकी बिल्डिंग्स बचा ली गई थी, उसी तरह से कर लीजिए. मेरा सिर्फ इतना कहना है, उतना दूर जाने की जरूरत नहीं है. जिस तरह से यशवंत पार्क का जो रिजर्वेशन था उस जमीन पे, उसको शिफ्ट कर दिया गया था, उस तरह से आप इसकी रिजर्वेशन शिफ्ट कर लीजिए. और उतना ना ज्ञान था ना शायद उनकी काम करने की इच्छा थी. परंतु हमारा कहना यह है, आज वसई तालुका में आप देख लीजिए, मोर देन 60 to 70% इलीगल स्ट्रक्चर्स है, चाहे चाली हो, चाहे लोड बेरिंग हो, चाहे जो भी हो, लीगल में भी इलीगल बहुत है. तो एक जीआर जाके सरकार से पास कराना है कि जैसे कि पहले देवेंद्र जी ने एक बार पास किया था कि 2014 से पहले का जो स्ट्रक्चर है वो लीगल माना जाएगा. तो आप एक जीआर पास करा लीजिए कि एटलीस्ट कि 2022 तक या 23 तक का जितना स्ट्रक्चर है उतना लीगल. और उससे भी पहले दोनों आमदारों ने ये चीज सोचना चाहिए कि आपके क्षेत्र में जितना इलीगल बन रहा है पहले उसको 100% आप स्टॉप कराओ, क्योंकि आपको आप बनाते जा रहे हो, आप अपना पैसा लेके आप अपना बनाते जा रहे हो, और उसके वजह से मरता कौन है, पिसता कौन है, लास्ट में आदमी बचता है. फंड बीजेपी में आ रहा है, अब उसकी जानकारी बीजेपी में नहीं आ रहा है, बीजेपी में नहीं आ रहा है, नेताओं के पास आता होगा तो उसकी जानकारी नेता दे सकते हैं. बिल्कुल. आखिरी सवाल आपसे पूछना चाहूंगी ना, हितेंद्र ठाकुर को आप कह रही है कि पीलिया नहीं चाहिए वसई विरार में, हितेंद्र ठाकुर नहीं चाहिए, राजन नाईक नहीं चाहिए, बीजेपी नहीं चाहिए, बहुजन नहीं चाहिए, आप नोटा की तरफ जाने के लिए लोगों को प्रेरित कर रही है, ऐसा क्यों है? मतलब बीजेपी को तो दे सकते. देखिए कैसा है, ऑलरेडी 29 प्रभाग है, तो आप सबके बारे में एक साथ नहीं बोल सकते. कैसा होता है जब हम वार्ड टू वार्ड अगर बात करेंगे, क्योंकि अभी तक सबके उम्मीदवार डिक्लेयर नहीं है, हो सकता है किसी वार्ड में आप खड़े हो जाओ और आप हमको सक्षम लगो तो हम आपको सपोर्ट करेंगे और हम आपको, तो वो कैसा होता है, वार्ड टू वार्ड अलग होता है. लेकिन मीनवाइल हमने धारण करके चला है कि कोई जब नहीं मिला तो हम नोटा को देंगे. लेकिन ऐसा हो सकता है कि दीक्षा पाठक जी कहीं खड़ी हो जाए, आप खड़े हो जाए, कोई और खड़ा हो जाए, जिसको हमको लगे कि भाई इसमें क्वालिटी है जो लोगों का काम करके दे और ये वो उम्मीदवार है जो बहुजन और बीजेपी से अच्छी है, तो हम उनका काम करेंगे. वार्ड से शायद नवीन दुबे खड़े हो सकते हैं, तो क्या आपको सक्षम नहीं लगते? मैंने क्या कहा, मेरा सिंपल कहना है, जो पार्टी में 5 साल पुराना है कम से कम उसको दो. उनको तो हमारे पार्टी ने ऑलरेडी आमदारकी दे दी है, तो अभी क्या नगर सेवक भी हमारे पार्टी से ले रहे हैं क्या? मुझे तो जानकारी नहीं, आपको जानकारी है? क्या आप इच्छा रखती है खड़े होने की? मेरे को राजन नाईक जी ने बोला था
कि जब मैं उनको कॉन्ग्रेचुलेट करने गई थी तो मुझे उनके एंटी चेंबर में बिठा के राजन नाइक जी जो नालासोपारा के विधायक है, उन्होंने कहा था कि मैडम आप वार्ड नंबर 22 से इलेक्शन लड़ना, क्योंकि वार्ड नंबर 22 ये यूपी वालों का गढ़ है, बीजेपी का गढ़ है, आप यहाँ से लड़ोगे तो आप क्लीनली जीत के आओगे। हालांकि आप उत्तर भारतीय फेस भी स्ट्रांग है तो आप यहाँ से लड़ना। बाद में अचानक पता नहीं क्या हो गया, शायद जो आपने कहा वही हुआ होगा, इसीलिए उन्होंने अचानक 2 दिन से मेरा फोन उठाना बंद कर दिया। राजन नाईक जी हर किसी का फोन उठाना बंद कर दिए, चाहे वो एनसीपी के नेता हो चाहे अपने लोग हो, क्यों ऐसा हो रहा है, अचानक फोन उठाना बंद कर अब इसका जवाब तो वही दे सकते हैं। धन्यवाद मॅडम। जसं की आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जो तो विरोध उत्तर भारतीयांचा वाढत चाललेला आहे आणि उत्तर भारतीयांच्या वाढत्या अरे भाई जसं की आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांचा विरोध जो तो वाढत चालला आणि या वाढत्या विरोधाचा फटका भाजपला लागू शकतो, परंतु एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले की या पत्रकार परिषदेमध्ये जी काही पोलखोल झाली हे खरंच तितकं तथ्य आहे का, तितकं खरं आहे का? आमदार राजन नाईक यांनी जे काही वायदे केले होते ते आता तुटताना दिसून येत आहेत आणि उत्तर भारतीय समाज हा भारतीय जनता पक्षाचा एक बॅकबोन म्हणून ओळखला जातो। त्या समाजाच्या कुठेतरी एक मोठा पार्श्वभूमी आहे या पक्षाला उभा करण्यासाठी। अशा वेळी उत्तर भारतीय नाराज असताना कोणी असू दे, आमदार राजन नाईक असू दे, आमदार स्नेहादुबे पंडित असू दे, जिल्हाध्यक्ष मॅडम असू दे, कोणाचंही ते कर्तव्य नाहीये का की येऊन त्यांची समजूत घालावी? तर असं नसेल, म्हणूनच कुठेतरी बहुजन विकास आघाडीमध्ये वाढती इन्कमिंग सुरू आहे आणि या इन्कमिंगमुळे बहुजन विकास आघाडीला थडाय म्हणून फायदा होतोय का आणि त्याच्यामुळेच कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं नुकसान होतंय का, हे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत। पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयांची जी काही स्टँडिंग जी काही पाहण्यासारखं असेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयांची जी काही भूमिका आहे ही कितपत योग्य ठरते आणि या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्षाला काही फटका बसतो की आहे ती परिस्थिती कायम राहते। धन्यवाद।